सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. सर्वांनी गेले 600 व्हिडिओ तुम्ही बघितला असाल नसाल, आय डोंट नो, बट खूप महत्वाचा विषय आज मांडतोय. म्हणजे सर, पोलीस भरतीत ग्राउंड मधून बाहेर पडलोय, लेखीला सिलेक्शन झालंय, मार्क चांगले पडलेत, पण लेखीचं काही ताळमेळच येत नाही. 40च्या वरती स्कोर जातच नाही. सर, माझं सिलेक्शन होईल का? सर, मला 28 मार्क पडलेत, सर मला 32 मार्क पडलेत, सर मला 40 मार्क पडलेत, माझी निवड होईल का? सर, माझं होमगार्डला काम होईल का? माझं पोलीस भरतीत काय होणार नाही असं मला वाटतं, तर होमगार्डला करू का, किंवा MSF करू का, किंवा इतर सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब बघू का सर? कारण की घरची परिस्थिती सर सगळेच्या सगळी माझ्यावरती आहे. आणि शेजारी आई बाप, बहीण, भाऊ, जे काही समाजातील घटक असतील त्या घटकांचं लक्ष अक्षरशः सगळ्याच्या सगळं माझ्यावर असतं. की गेले इतके वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतोय, खूप जीवाचं रान करतोय सर, पण कुठंतरी आम्ही कमी पडतोय. आणि तेच जे काही वीक पॉइंट आहे, तो वीक पॉइंट आम्हाला गेले 3 वर्ष 4 वर्षाच्या भरतीमध्ये सलग 3 भरती 4 भरती ट्राय केलाय सर, पण आमचं काही होत नाहीये. अशा निराश होऊन बसलेल्या मुलांसाठी आज मार्गदर्शन असणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच विनंती करतोय, या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन, असंच मोटिवेशन अगदी वर्दी तुमच्या अंगावर चढूपर्यंत हे 100% असंच अबाधित सुरू राहील, याची नोंद घ्यायची आहे. आपली धडपड ही प्रत्येक विद्यार्थी टेलिग्रामच्या माध्यमातून बघतोय, 600+ व्हिडिओ झाले त्याच्या माध्यमातून सुद्धा बघतोय. कुठेही 0.1% स्वार्थ न बाळगता ही ऑनलाईनची पोरं, ही ऑफलाईनची पोरं, असं कोणताही कंपॅरिझन न करता, ही पैसे भरलेली पोरं माझ्याकडे आलेली, किंवा ही फी भरलेली पोरं आहेत, ही न फी भरलेली मुलं आहेत, त्यांच्याकडे असं कोणताही दुजाभाव न करता गेले 27 ते 28 दिवसांमध्ये 4,500 4,500+ रिप्लाय मी माझ्या पोरांना हक्काने दिलेला आहे. लक्षात घ्या, मी अजून तुम्हाला बघितलेलं पण नाहीये, कोण कसा आहे, कोणाची कोणती कास्ट आहे, कोणाची किती परिस्थिती आहे, कुणाला किती बॅकग्राऊंडला किती होलं पडलेत, किती भोकं पडलेत, कोण फाटलेलं आहे, कोण पडलेला आहे, कोण उठलेला आहे. आज सकाळी मला एका विद्यार्थ्यानं मला मेसेज केला सर हक्कानं, की सर गुरुपौर्णिमे दिवशीच माझी आई गेली आणि सगळं माझं दुःख, माझं आनंद तिच्या पदराच्या खाली होता, तिच्या मांडीवर होता, तो आज निघून गेला. आणि आता एक फक्त तुम्ही राहिलाय. जे गेले कितीतरी व्हिडिओ सर मी बघितले, ज्यावेळी तुमचं नवीन युट्यूब चॅनल चालू झालेलं होतं, त्या युट्यूबच्या माध्यमातून मी ज्यावेळी तुम्हाला बघितलं त्यावेळी थोडंफार मला विसर पडला की खरंच माझी आई गेलेली नाही, पण आईच्या रूपामध्ये सर तुम्ही आहात. जास्त काही मोठं मी स्वतःला समजत नाही, पण विद्यार्थ्याला काही मोठं समजत असतो, कारण की माझ्यापेक्षा माझा विद्यार्थी हाय लेवलला जायला पाहिजे ह्या विचाराने गेले 15 वर्ष झालं अबाधित मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेलो आहे. त्याच पद्धतीनं गेले कित्येक वर्षात, ज्यावेळी 16 वर्षाचं होतं त्यावेळीपासूनच मार्गदर्शन चालू झालेलं होतं समाजामध्ये. कारण की बॅकग्राऊंड जर बघायला गेलं तर आई शिक्षक, बाप डबल ड्युटी 46 वर्ष, हे जे मी बघितलंय त्यावेळेपासून मी कोणत्याही पद्धतीने आळसपणा करत नाही. रात्री 12:30 पावणा 1 वाजता मी आज सकाळचा जो व्हिडिओ पब्लिश केला की 23 जुलै आणि 24 जुलैची अपडेट, तर एक अपडेट 11:45 रात्री आलेली होती की 29 जुलैचं जे ग्राउंड आहे पुण्याचं ते कॅन्सल झालंय आणि पुढे गेले. मग हा मुलांना त्रास होता कामा नये म्हणून मी लगेच 29वा मुद्दा माझ्या जे काही नोट काढले त्या नोटमध्ये मी डाऊन केलेलं होतं पावणा 1 वाजता 12:30च्या दरम्यान, आणि तो सकाळी आज मी पब्लिश केल्यानंतर मला विद्यार्थ्यांचे मेसेज आले, सर तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला कळालं आणि आम्हाला फायदा झाला, आमचं जाणं येणं असेल ते वाचलं, त्रास वाचला. हा आहे कोच, हा आहे गुरु. अशा पद्धतीनं प्रत्येकानं गायडन्स केला तर प्रत्येकाकडे जे स्किल असतं ते सगळ्यांच्याकडे असतं असं सांगता येत नाही. पण आम्ही कोचच्या बाबतीत आहे, रेफरीच्या बाबतीत आहे, गायडन्सच्या बाबतीत आहे, मोटिवेशनच्या बाबतीत आहोत. तर अशा पद्धतीनं प्रत्येकामध्ये एक स्किल असतं, ते स्किल इम्प्रुव्हमेंट करायचं त्या माणसानं, त्या व्यक्तीनं, त्या पर्सननं त्याचं काम असतं. तर अशा पद्धतीनंच ग्राउंड देत असताना 3 इव्हेंट आहेत, 4 इव्हेंट आहेत, अगोदर 5-5 इव्हेंट होते, 100 मार्काची फिजिकल होती ज्यावेळी स्टार्टिंगला आम्ही गायडन्स चालू केला होता त्यावेळी. तर अशा वेळी मुलांचा एक वीक पॉईंट असतो की सर माझं 1600 जात नाही, किंवा माझं 100 जाते, किंवा माझं 1600 जाते, पण माझा गोळा जात नाही, पण डेली 2 वेळा सुद्धा हा गोळा फेकत नाही. मग आपल्या वीक पॉईंट वरती आपल्याला काय करायला पाहिजे हा आपला विषय आहे. आपला वीक पॉईंट कोणता आहे? आपला गोळा जात नाही, तर गोळा का जात नाही त्याच्यावरती तुम्ही विचार करायला पाहिजे.
समाजातले असे घटक काय आहेत त्यांना सर्चिंग करायला पाहिजे. तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की सर माझा गोळा का जात नसेल, जरा काही टिप्स सांगता का, ट्रिक्स सांगता का, कोचिंग काय करता का, अशा पद्धतीनं तुम्ही शोधायला पाहिजे. तुम्ही तेच घेऊन घरात बसताय, दररोज जायचं, जे स्ट्रॉंग आहे ते मारायचं आणि घरला यायचं, आणि ज्या गोळ्याला तुम्ही मार्क कमी पडत होते त्या गोळ्यावरती तुमचं सिलेक्शन कॅन्सल होतं. म्हणजे तुमचा जो वीक पॉईंट आहे त्याच्यावरती तुम्ही काम करत नाही. समजलं? सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि दुसरी गोष्ट समाजामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की तुमचा जो वीक पॉईंट आहे तिथंच सगळेजण दाबत असतात. म्हणजे समजा एखादी जखम जर झालेली असेल आपल्या पायाला किंवा आपल्या हाताला वगैरे, तर आपले भरपूर धक्के तिथंच लागतात, कायम त्याच तिथंच दुखावलं जाते, ते चुकून दुखावलं जाते किंवा मुद्दाम समाजातील काही लोक तुम्हाला टोचतात. म्हणजे भरती करत असताना शेजारी म्हणतात, अरे किती वर्ष झालं करतेस, बास करते नाटक तुझं, आता जा एमआयडीसीला. पालक किंवा पाहुणे म्हणतात, अरे काय तू काय करतोस का नाहीस, तू आई बाबाला डबऱ्यातच घालणार, तू याच्यासाठी चालायस. अरे ते टोमणे मारायलाच बसलेले असतात आणि वीक पॉईंट आहे तोच ते दाबत असतात. तुम्हाला जमत नाही, तुम्हाला जमत नाही, तुम्हाला जमत नाही, अशा पद्धतीने निगेटिव्ह जेवढा ते विचार तुमच्यावरती पाडतील तेवढा तो अजून सुद्धा वीक होत जातोय. त्यासाठी मनातून तुम्ही स्ट्रॉंग होणं गरजेचं असतंय. ज्यावेळी माणूस इथनं मोठा होतोय त्यावेळी माणूस त्याचं वय वगैरे सगळं विसरून सगळ्या धडपडे चालू करत असतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळं कुणीही स्वतःला कमी समजायचं नाही की बाबा माझं हे होईल, माझं ते होईल, माझं ते होणार नाही. चला आजपासून उठा सगळेजण आणि आठवा फक्त तुमचा वीक पॉईंट काय, त्याच्यावरती मी वारंवार प्रयत्न करणार, 1000 प्रयत्न करणार. यस, दिवसाला फक्त 1 सेकंद कमी करायला सांगितलं सरांनी, आणि फक्त 1 सेकंद मी कमी करू शकत नसेल तर मी या महाराष्ट्रामध्ये जन्माला कशाला आलो असेल. कारण ह्याच महाराष्ट्रामध्ये हजारो मुलं स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलची घडून गेलेले आहेत. हजारो मुलं क्लास 2, क्लास 1 वगैरे होऊन गेलेले आहेत. मग आपण त्याच मातीतले आहोत. मग आपल्याकडे काय ती ताकद नसेल काय, आपल्याकडे ते स्किल नसेल का, आपण ते करू शकत नसेल? हा विचार करण्याची गोष्ट आहे. लक्षात घ्या, तुम्हाला पेटवून उठवायला आज व्हिडिओ बनवतोय, पेटवून उठवायला व्हिडिओ बनवतोय. तुम्ही स्वतःला कमी समजताय, तुमच्याकडे आत्मविश्वास कमी आहे आणि तोच वीक पॉईंट तुम्हाला नडतो. ग्राउंडला जायच्या आधी भीत असताय, पाय थरथर कापत असतात, हात थरथर कापत असतात. अरे काय आहे, जे वर्षभर घासलं ते करून दाखव, काय दुसरं काय नाहीये. बस वर्षभर घासलेच ना प्रामाणिक, शूज झिजलेत ना, टाच फाटलेत ना, पायसे तळवे गेलेत ना, सगळं गेले ना, केलंयस ना तू वेळ दिलायस, तुझ्या सक्सेसला हवा असणारा तेवढा पिरियड तू दिलायस. मग तू स्वतःला कमी का समजतोस? मग मुलगी असेल ना मुलगा असेल, मग तुम्ही स्वतःला कमी का समजता? ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यामुळे स्वतःला कधी कमी समजायचं नाही. मायासारखा कोणीच नाही. स्पर्धा ही स्वतःशी असेल, इतर कोणाशीही नसेल, लक्षात ठेवायचं. ज्यावेळी हे डोक्यात येईल त्यावेळी तुम्ही स्वतःशी लढायला लागाल आणि स्वतःशी जिंकाल आणि स्वतःशीच हाराल. त्यामुळे ह्या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आपले वीक पॉईंट काय आहेत? 1600 मीटर आहे, गोळा आहे, 100 मीटर आहे. डे बाय डे आपण त्याच्यामध्ये काम करायचं आहे. 100% काम करणार, सुट्टीच देणार नाही, अजिबात नाही. तर जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. बाकी मला काही माहित नाही. मग काही होऊ दे. लेखीच्या बाबतीत काल मी सांगितलेलं होतं की तुम्हाला होऊ दे तर नाही होऊ दे. असे माझे विद्यार्थी पण होते कोविडमध्ये की ज्यांना फक्त फिजिकल आउट ऑफ होतं, पण लेखीचा काही काडी मात्र संबंध नाही. अशा पोरांना अक्षरशः एका रूम मध्ये बंद करून कोविडमध्ये ज्या शाळेमध्ये मी शिकवायला होतो त्या शाळेची किल्ली घेऊन मी स्वतः त्या मुलांना कोंडून घातलं होतं. एवढा मोठा आत्मविश्वास दिलेला होता की ते 2 महिन्यामध्ये एमपीसीची क्लास 2 ची प्री मेन्स काढलेल्या पोरांमध्ये कोपऱ्यात घ्यायला लागले की सांग महाराष्ट्राचा इतिहास, सांग मागासलेला जिल्हा कोणता आहे, सांग राजधानी उपराजधानी त्याची हिस्ट्री, सांग काय असेल ते सगळे, नदी प्रणाली असेल, सांग भौगोलिक महाराष्ट्राची जे काही व्यवस्था आहे ती सांग, हिस्टॉरिकल काय आहे. अशा पद्धतीनं ते पेटून उठलेलं होतं. म्हणून तुम्हाला सांगतोय, एक न्यूनगंड आहे महाराष्ट्रातल्या मुलांच्या डोक्यामध्ये की मला 1लीला, 2रीला, 3रीला, 4थीला, 5वीला मला हा विषय अवघड जात होता, त्यामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय. अरे पण तू वयाने मोठा झालायस, तू आता नुसतं 2-4 वेळा वाच आणि लक्षात घे, एक लाईन, एक शब्दाला चॅलेंज दे. तुला जो लाईन वाचतोय त्यातला एक जर शब्द आला पेपरमध्ये तर त्याला सुट्टी नाही. तो कसा पण प्रश्न येऊ दे, उलटा येऊ दे ना, तिरटा येऊ दे, कसा पण येऊ दे, तो कसा पण प्रश्न आला तर मी त्याला चॅलेंज देणार, मी तुला सोडवून दाखवणार. बस विषय संपला. तुम्ही जे काय काम करताय ते 100% काम करायला विसरू नका आणि किंबहुना आणि 4 पावलं तुम्ही पुढे जावा. तुम्हाला यश 100% भेटत राहणार, 100% भेटत राहणार. समजलं? त्यामुळं जे काही मुलं म्हणत होते की सर मला जमत नाहीये, सर माझं असंच होतंय, सर माझा गळाच फुला लागलाय, सर मी काय करू, ते करू, हे करू, मला 2 दिवसामध्ये सक्सेस पाहिजे, सर मी कुठला प्री वर्कआउट घेऊ सांगा, मी कुठले इंजेक्शन घेऊ सांगा, मी कुठला डबा घेऊ सांगा 1 दिवसाच्या सक्सेससाठी. लक्षात घ्या, एका दिवसामध्ये वर्दी मिळाली असती ना
तर 50 लाख अर्ज आले असते, 60 लाख अर्ज आले असते. एवढी महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये सुद्धा बेरोजगारी आहे. एका दिवसामध्ये सक्सेस मिळणं अवघड विषय आहे, लक्षात ठेवा. लेकीला तुक्का मारून तुम्ही पास होऊ शकाल, लेकीला तुक्का मारून तुम्ही वर्ग 2 वर्ग 3 होऊ शकाल, पण फिजिकलला तुक्का मारता येत नाही. लक्षात घ्या, इथं जीवाचं रान करावं लागतं तर सक्सेस भेटतं. मी आधी पण सांगतोय आणि आता पण सांगतोय, गेले 15 वर्ष झाले हेच सांगतोय पोरांना, की इथं शॉर्टकटचा विषय काय नाही आहे, लक्षात घ्या. आणि जर तुम्ही इंजेक्शन घेतला, प्री वर्कआउट घेतला किंवा एनर्जी ड्रिंक मोठ्या प्रमाणात घेतला, काही पण घ्यालेत मुलं, मग तुम्हाला त्याची जर उलट रिॲक्शन झाली आणि तुमचा मृत्यू झाला तर ह्याच्यासारखं वाईट गोष्ट कोणती नसेल. आणि आमच्यासारख्या कोचनं अशा गोष्टी तुम्हाला सांगणं चुकीचे आहे. आम्ही आजपर्यंत लाखो विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केलाय, पण 1 रुपयाची कोणतीही सप्लिमेंट नाहीये, 1 रुपयाचं कुठलंही प्री वर्कआउट नाहीये, 1 रुपयाचं कोणत्याही पद्धतीने इंजेक्शन नाहीये. कारण की मला माहित आहे माझ्या भाकरीमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे, माझ्या भाकरीमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जेवढी त्या प्री वर्कआउटमध्ये आहे. माझ्या चटणीमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जेवढी त्या इंजेक्शनामध्ये आहे. माझ्या भातामध्ये, रेग्युलर ताटामध्ये तेवढीच ताकद आहे जेवढी त्या बाकीच्या सप्लिमेंटमध्ये आहे. येस, आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपलं हार्डवर्क, आपली परिस्थिती जर पाठीमागे जर विद्यार्थ्यांना माहीत असेल, ते पोरगं कधीच खचत नाही. आणि जर तुम्ही खचत असाल तर तुम्हाला तुमची परिस्थिती माहीत नसेल कदाचित. आणि ती माहीत असेल तर आज उठायचं, आता उठायचं आणि पळा लागायचं, 2 टाइम वर्कआउट करायचा, चालन द्यायचं. अजिबात हार मानायची नाही स्वतःला, अजिबात हार मानायची नाही. तुम्ही जिंकणार, मला माहिती आहे एक दिवस तुमचा येणार, यावेळी नाही होईल पण लगेचच भरती पडणार आहे. 7,000 8,000 काय असतील ती भरती पडणार आहे. त्याच्यामध्ये वर्दी सर तुम्हाला घेऊन दाखवणार, त्याशिवाय मी थांबणार नाही. असा स्वतःला आत्मविश्वास द्या. आत्तापासून वर्कआउट चालू करा, आत्तापासून वर्कआउट चालू करा. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट 100% भेटत राहील. आणि मी अलर्ट करत असतोय प्रत्येक गोष्टीतनं की बाबा ह्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक होणार आहेत, या गोष्टी तुम्हाला त्रासदायक होणार आहेत. आणि त्या 100% होतात. त्यावेळी पोरगं म्हणतंय सर माझं चुकलं. परवा सेम त्याच पद्धतीने SRPFला 100 पैकी 97 घेतलेलं पोरगं 100 पैकी लेखीला 65 प्रश्न सोडवलंय. त्याला माहित आहे का नाही कुणास ठाऊक की निगेटिव्ह स्कोरिंग नाहीये. शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये जरी त्यानं गोल केला असता, जसं मगाशी बोललो की तुक्का मारला असता, तर त्यातले 25 पैकी 10 जरी बरोबर आले असते तर बिचाऱ्याला सिलेक्शनची जी काही हे आहे पॉसिबिलिटी रेशो तो वाढला असता. यानं 100 पैकी 65 सोडवलेत, त्या 65 पैकी याला 40 मार्क बरोबर आले, तर 97 + 40 झाला स्कोर बघा किती, 137 पर्यंत गेला कमीत कमी. झालं 200 पैकी 137ला ओपन जी काही कॅटेगरी असेल त्याला सिलेक्शन होत नाही बाळांनो. त्यामुळे ही जी ट्रिक्स आहेत, ह्या गोष्टीवरती अभ्यास करणारा माणूसच तुम्हाला गायडन्स करणारा पाहिजे. बस काही मुलं ग्राउंड मारतात आणि एवढं हवेत जातात की ते पुस्तक हातात घ्यायच्या भावनेतच नसतं. ते म्हणते असंच काढीन, असंच काढीन, असंच काढीन. आणि ज्यावेळी रिझल्ट येतोय त्यावेळी त्याच्या डोक्याची केस उभा राहतात. फिजिकल मारलेलं पोरगं दिसतं, किती मार्क पडलेत, किती मार्क पाहा लागलाय तो, पण लेखीमध्ये तुम्ही किती मैदान गाजवले ना, ज्यावेळी फायनल रिझल्ट लागतो त्यावेळी तुमच्या डोक्याची केस उभा राहतात सगळे, करंट लागल्यासारखे. ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातले पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची. त्यामुळं आता सांगतोय, स्वतःला कमी समजू नका. एक घटक समजत नाही तर 10 वेळा वाचा, स्वतःला चॅलेंज द्या. उठल्यानंतर तेच, झोपताना पण, डोक्यात पण तेच. रात्री 2-3 वाजता जागरून उठायला पाहिजे. काय 5 वाजले वाटतं, चला सरांनी सांगितले ग्राउंडला जायला, 3 वाजता उठायला पाहिजे तुम्ही. 3 वाजता उठायला पाहिजे. मी काल संध्याकाळी 3 वाजता तुम्हाला मेसेज टाकला होता की उठा, लेखीवाले पुस्तक हातात घ्या आणि परत एकदा वादळ करा. अशा पद्धतीने मेसेज केलाय काल टेलिग्रामला, बघू शकताय. मी 3ला उठलेलो होतो कारण मला सकाळी 4:30ला ग्राउंड घ्यायला जायचं होतं. तुम्हाला फ्री दिसत असेल पण मी पाठीमागची वस्तुस्थिती कधीच सांगत नाही, कारण की दिवसभर तुमच्यासोबत असलो तरी बाकीच्या माझ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या चालू असतात, कधीच विषय होत नाही. रात्री 11 ते 2 पर्यंत माझं स्वतःचं रिडिंग असतं. आज तुमच्या समोर आहे पण काही गोष्टी मी सांगत नाही, लक्षात ठेवा. कारण आम्हाला सुद्धा एम आहे, आम्हाला सुद्धा मोठं व्हायचं आहे. पण आपल्यासोबत आपले जे विश्वास ठेवलेले विद्यार्थी आहेत, तुम्ही 20,000 विद्यार्थी युट्यूबवरचे आणि ऑफलाईनचे धेड सारे भरपूर, यांनी जो विश्वास ठेवलाय त्यांची सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे. कदाचित मी मागे राहिलो तर चालेल, माझी परिस्थिती आहे, मी ओके आहे, सेट आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण माझ्यावरती जे विद्यार्थी आहेत ते मात्र एक पाऊल पुढे पाहिजे, हे मला माहित आहे. अशा पद्धतीने गेले 15 वर्ष झालं कोचिंग चालू आहे. त्यामुळं गेले कित्येक दिवस झाले मी बघतोय की मुलं स्वतःलाच कमी समजतात. तिथंच तुमची हार झाली, विषय संपला. तुमचं एक सुद्धा पाऊल पुढे पडणार नाहीये. मग करायचं काय? तर करायचं एवढंच की आजपासून स्वतःवरती आत्मविश्वास गाजवायला शिका. लक्षात ठेवा, तुमची स्पर्धा ही तुमच्या सोबत आहे.
एक टार्गेट ठेवायचं फिक्स की मला वर्दी पाहिजे आणि त्यासाठी मी काही पण करायला तयार आहे. दुसरी गोष्ट सरांनी सांगितलं फिजिकलला शॉर्टकट नाहीये. फिजिकलला शॉर्टकट नाही आहे. लेखीला असू शकतील तुका मारून, पण फिजिकलला शॉर्टकट नाहीये. तिथं घाम गाळावाच लागतो. घाम गाळावाच लागतो आणि घाम गाळून सुद्धा तुमचं सिलेक्शन होत नाही. त्याचं रिझन अशा पद्धतीनं आहे की तुमची लेखीला कमी पडत आहे. लेखीला करायचं काय, तर काल व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ते मुद्दे क्लिअर करा. काही मुलांनी ते दुर्लक्ष केले. 3 वेळा मी व्हिडिओ पोस्ट केलाय, मुद्दाम. काही मुलांनी दुर्लक्ष करून टाकले त्या गोष्टीकडे. जाऊ दे. आणि ज्यावेळी निकाल लागेल लेखीचा त्यावेळी मेसेज करणार, सर नाही झालं, 2-4 मार्क कमी पडले. फिजिकलला 48 पडले, पण लेखीला 50च्या पुढे स्कोरच जात नाही. अरे वाग्या, अरे बेट्या, ते मुलगी असेल ते मुलगा असेल, तुला मी सांगितलेलं होतं, 3 वेळा व्हिडिओ पोस्ट केलेला होता, तू बघितला नाहीस, तू दुर्लक्ष केलायस, त्यामुळे ही परिस्थिती तुझ्यावरती आज आली, लक्षात ठेव. समजलं? त्यामुळं जे काही विद्यार्थी स्वतःला कमी समजतात त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ होता की सर असं झालं आणि तसं झालं, एमएसएफ करू काय, आता होमगार्ड करू काय. 20 वर्षाचं पोरग, 19 वर्षाचं मुलगी मला मेसेज करते की सर मी होमगार्डला जाऊ का. अरे कुठं आहेस तू? आत्ता कुठं तू 18+ झालीस आणि कुठं चाललीस तू होमगार्डला, कुठं चाललीस तू एमएसएफला? कर ना अभ्यास, जिजव ना बुड, जाऊ दे, जिजू दे बुड, काय होईल ते होईल. जरा 10-12 शूज जाऊ देत जरा पायाखालनं, घे ना अनुभव. पुढच्या 2-3 वर्ष कंटिन्यू कर. तू आली असशील मुप्पो व्हायला, तू होशील पीएसआय होऊन जाशील तू. स्वतःला कमी समजू नको. तुटपुंजी नोकरी पाहिजे काही कायमस्वरूपी भाकरी पाहिजे, हा सगळा विषय तुमच्या सोबत आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे विचार करत असताना मोठा करा आणि त्या विचाराच्या मोठ्यापेक्षा त्याच्यापेक्षा 10 पटीने मोठा सराव करा, प्रॅक्टिस करा, लेखीची रिडिंग करा. अशा पद्धतीने स्वतःला अबाधित ठेवायचं आहे, कंटिन्युटी ठेवायचं आहे, सातत्य ठेवायचं आहे, सामर्थ्य ठेवायचं आहे, चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे, सगळं पाहिजे. आणि सगळं काही तुमच्यात आहे. मला जर 2 हात 2 पाय सगळं असतील आणि मी जर एवढं करू शकत असेल तर तुम्ही सुद्धा करू शकताय. एज डझंट मॅटर याच्यामध्ये. मी एवढ्या वर्षाचा आहे, मी तेवढ्या वर्षाचा आहे, माझा विषय तसा काही नसतो. समजलं? माझं 3.5 वर्षापासून 3.5 वर्षापासून ते 43 वर्षापर्यंत कोचिंग केलेली, म्हणजे माझ्याकडे ट्रेनिंग घेऊन गेलेली पालक पण आहेत, विद्यार्थी पण आहेत अजून सुद्धा. माझ्यापेक्षा 15-15 वर्षांनी मोठी असणारे विद्यार्थी माझ्याकडे शिकतात. यस, का आलेत? स्किल आहे, कला आहे. स्किल पण आहे, कला पण आहे आणि कंटिन्यू सातत्य आहे. दुसऱ्या गोष्टी डोक्यात काहीच नसतात. दुसऱ्या डोक्यात काहीच नसतात. बस. त्यामुळे मी लहान वयामध्ये एवढी प्रगती केली, त्याचं रिझनच असं आहे. समजलं? त्यामुळे स्वतःला कधी कमी समजू नका. तुम्हाला हरवू शकता आणि तुम्ही तुम्हालाच जिंकू शकता, लक्षात ठेवायचे. प्रत्येक संधी ही शेवटची संधी असेल आणि मला या संधीचं सोनं करायचं एवढाच विषय असेल. पेपर देत असताना, 100 मीटर मारत असताना, परत 1600 मीटर मारत असताना, गोळा करत असताना, गोळा फेकत असताना, ही शेवटची संधी आहे. जेवढी काय ताकद राहील अंगामध्ये तेवढी तिथे एकवटली पाहिजे. बस. जिद्द, चिकाटी, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत लागू देत. तुम्हाला यश मिळणार, तुम्ही यशस्वी होणार, लक्षात ठेवायचं. या व्हिडिओचं सार्थक तेव्हाच होईल ज्यावेळी तुमच्या अंगावरती वर्दी चढेल, ज्यावेळी तुम्हाला एखादी पोस्ट भेटेल. 100% तुम्हाला सक्सेस भेटणार. त्यामुळे कुणालाही स्वतःला कमी समजू नका. लवकरात लवकर प्रयत्न करा. जोरात आजपासून निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये येता कामा नये. 10 वेळा पडा, 15 वेळा पडा, पण उभा राहा असं परत एकदा की म्हणायला पाहिजे की बाबा त्याच्यापेक्षा एकच होता तो एकटाच होता, तू होतास. अतिशय खतरनाक अशा पद्धतीनं कमेंट आल्या पाहिजे. त्यामुळे स्वतःला कधी कमी समजू नका. याच्यासाठीच हा व्हिडिओ होता. 100% व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा प्रामाणिकपणे. त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सक्सेससाठी लवकरात लवकर महत्वाच्या अपडेट ह्या भेटत राहतील. त्याच पद्धतीनं यानंतरचा व्हिडिओ असणार आहे की सर आहार कसा असावा ग्राउंडला जायच्या अगोदर, म्हणजे मेन डेजला तुमची फिजिकल मेन असते त्या दिवशी कसा आहार असावा याच्यावरती व्हिडिओ येणार आहे. तो सर्वांनी पहिला सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या घटना नमूद केलेल्या आहेत. शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय.